श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरितमानस या ग्रंथातील जो सप्तम सोपान उत्तरकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जनो हो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 1225. आपण गेल्या चिंतन प्रवाहामध्ये भक्ती मार्गाचे श्रेष्ठत्व आणि त्याचबरोबर त्या भक्ती मार्गामध्ये आवश्यक असलेली प्रामाणिकता, आपल्या बुद्धीला जे आजपर्यंत अनुभवायला आलेलं आहे त्या पातळीवरून भगवंताला कशा पद्धतीने आर्त हाक आपण मारावी यामागे दडलेलं महात्म्य समजून घेत होतो. भुशुंडीजींनी आम्हा सर्वांना या बोधांजनाच्या आधाराने एकच गोष्ट सांगितली की भगवत प्राप्तीसाठी कोणाची नक्कल करून किंवा कुठले ग्रंथ वाचलेले आहेत म्हणून किंवा कोणाकडून तरी ऐकीव आहे म्हणून अशा पद्धतीने तुम्ही कितीही जरी निवेदन केलं तरी ते भगवंतापर्यंत तुम्हाला पोहोचवू शकत नाही. तुम्ही तुमच्या साधनेच्या गुह्यतेतून जे तुमच्या अनुभवाला आलेलं आहे त्या पद्धतीने जर हे आपलं निवेदन केलं तर ते निवेदन खऱ्या अर्थाने आत्मनिवेदन ठरतं. अशा या भक्ती मार्गाला जो एक उपेक्षेच्या दृष्टीने इतर मार्गांकडून पाहिलं जातं, कारण की ते बुद्धिवादी मंडळींचे मार्ग आहेत, त्या भक्ती मार्गाचं असलेलं निर्धोकपण आणि त्याचबरोबर त्यात असलेले छोटे छोटे खाचखळगे ज्यामध्ये आमची सकामता अनेकदा अडकून बसते, त्यामध्ये अनेकदा आम्ही कर्मकांडांमध्ये अडकून बसतो आणि भक्ती मार्गाचा खरा प्राण विसरून जातो. त्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींचं चिंतन आपण गेल्या कथा विभागामध्ये बघितलं. आपल्या या सर्व चौपायांचं गायन कालच्याच कथेमध्ये आपण केलेलं आहे आणि त्यामुळं आज आपण थेट कथा विभागामध्ये प्रवेश करणार आहोत. आपण भुशुंडींच्याकडून ऐकलं की हा माझा स्वतःचा अनुभव आहे. कहे हूं न कछु करी जुगुती बिसेशी. मी कुठलीही कल्पना युक्ती तर्क वाढवून तुला सांगत नाही, हे सगळं मी माझ्या डोळ्याने पाहिलेलं आहे, तेच मी तुला सांगतो. आपण देखील सगळेजण साक्षी आहोत. भुशुंडीजींनी भगवंताच्या अंतर्बाह्य अवस्थेमध्ये काय बघितलेलं आहे आठवतंय ना तो क्षण? कारण आम्हा सगळ्यांची स्मृती ही फार अल्प असते. एक साधारणतः 10-12 कथांच्या पूर्वी आपण बघितले की जेव्हा प्रभू रामचंद्र भुशुंडींना पकडण्यासाठी आपला हात पुढे करतात, भुशुंडी त्या क्षणी उड्डाण करतायत आणि बरंच उंची गेली तरी त्यांना लक्षात येते की रामाचा हात आपल्या मागे तसाच येतोय. म्हणून भुशुंडीजी आणखीन वेग वाढवून या ब्रह्मांडातल्या 7ही लोकांमध्ये फिरू लागतात. परंतु प्रत्येक ठिकाणी पोहोचूस तर मागं वळून पाहताना त्यांच्या लक्षात येते की रामाचा हात केवळ 2 बोटं आपल्या मागे आहे. अशा या रामाचा हा विलक्षण अनंत असा अवस्थेचा भाग आपण बघितला. आणि मग एका टप्प्यावरती ते अयोध्येमध्ये येतात आणि भगवंताच्या या सुंदर हास्यामध्ये त्याच्या मुखात प्रवेश करतात आणि भगवंताच्या मुखामधून त्याच्या या पंचमहाभूतिक नसलेल्या देहाच्या अंतरंगामध्ये देखील त्यांना अनंत ब्रह्मांडांची रचना दिसू लागते, ज्याचा पार भुशुंडींना कधीच लागत नाही. कोट्यावधी काळ ते या वेगवेगळ्या ब्रह्मांडांमधून भ्रमण करतात आणि मग एका टप्प्यावरती व्याकुळ होऊन जेव्हा ते प्रभू रामचंद्रांना शरण जातात तेव्हा ते पाहतात की ते पुन्हा अयोध्येमध्ये भगवंताच्या समोर आहेत. हा त्यांचा स्वतःचा अनुभव आहे. सज्जनो, आज आम्हाला तो अनुभव नाही म्हणून आपण भुशुंडींचा अनुभव चुकीचा ठरवू शकत नाही. आज त्यांना जी ही भगवत कृपा, जी ही त्यांना आज गुरुकृपा लाभलेली आहे त्याच्या आधाराने भगवंतांना जो अनुभव त्यांना द्यायचा होता तो मला कसा प्राप्त होऊ शकेल?
मी आपणास त्यावेळेलाच सांगितलं होतं की भुशुंडीजी हे कौसल्यपेक्षा, अर्जुनापेक्षा देखील श्रेष्ठ आहेत, किंबहुना यशोदेपेक्षा देखील श्रेष्ठ आहेत. कारण त्यांना एका जागेवरती भगवंताने केवळ आपलं मुख उघडून दाखवलं आणि त्यामध्ये विश्वरूप दर्शन घडवलं, किंवा अर्जुनाला कुरुक्षेत्रावरती या दिव्य चक्षुंच्या आधाराने विश्वरूप दर्शन घडवलं. परंतु भुशुंडीजींना मात्र याच देही, याची डोळा, अंतर्बाह्य भगवंताची ही व्यापकता अनुभवला आलेली आहे. त्यामुळे आपण भुशुंडींच्या अनुभवाला चुकीचं ठरवू शकत नाही. सत्य हे आज कदाचित माझ्या प्रचितीला आलं नाही म्हणून सत्य असत्य होऊ शकत नाही. आणि शेवटी जीवनाच्या एका टप्प्यावरती, कुठल्या ना कुठल्या तरी आयुष्याच्या एका वळणावरती तो भगवंत कृपावंत होऊन मला देखील तेच देणार आहे जे भुशुंडींना त्याने दिलं. ते जन्म कधी असतील, किती कोट्यावधी जन्मांच्या नंतर माझ्या आयुष्यात येणार असतील मला माहित नाही, परंतु अकारण कृपा करणारा भगवंत. बघा, भुशुंडीजींनी काही हे मागितलं होतं का की मला तुझा अनंत असलेल्या ब्रह्मांडाचं दर्शन घडव, किंवा तुझ्या अपार असलेल्या अंतरंगाचं दर्शन घडव? हे तर भगवंताने अकारण त्यांना प्रदान केलं. त्याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये देखील भगवंत असा अकारण कधी ना कधीतरी कृपा करेल आणि आम्हाला देखील त्याच अनुभवाची सत्यता पटवून देईल. परंतु आज निदान शब्दांच्या आधाराने का होईना जे भुशुंडीजींनी अनुभवलं, जी वस्तुस्थिती आहे, जी सत्य परिस्थिती आहे, जे रामाचे विलक्षण रूप, हेच परमार्थाचं अंतिम दर्शन आहे, ते आपण निदान शब्दांच्या आधाराने समजून घेऊयात. भुशुंडीजींनी एकाच चरणामध्ये भगवंताच्या या वेगवेगळ्या असलेल्या व्यापकतेचं आम्हाला दर्शन घडवलं. काय म्हणतात भुशुंडीजी? महिमा नाम रूप गुण गाथा सकल मीत अनंत रघुनाथा. रघुनाथजींचा महिमा, त्यांचं नाम, त्यांचं रूप आणि त्यांचे गुण हे सगळे काही अपार आणि अनंत आहेत. सकल अमित अनंत रघुनाथा. मी सहज विचार करतो की सकल अमित, अमित याचा अर्थ अपार जर धरला तर अपार आणि अनंत याच्यामध्ये नेमका काय भेद आहे? ही दुरुक्ती तर होत नाही ना. कारण ज्याचा पार लागत नाही तो अपार आणि ज्याचा अंत लागत नाही तो अनंत. मग अपार आणि अनंत या दोन शब्दांची गोस्वामीजींनी का रचना केली याचं उत्तर कदाचित चाणाक्ष श्रोत्यांनी मी बोलताना या दोन शब्दांचा आज सुरुवातीपासून सतत वापर केला, त्यातला भेद तुमच्या लक्षात आलाही असेल की जे या दृश्य जगाच्या आधाराने भुशुंडीजींनी अनुभवलं ते अनंत होतं आणि जे त्यांनी भगवंताच्या अंतरंगामध्ये या अनंत कोटी ब्रह्मांडांची मालिका बघितली ती अपार होती. त्याचा पार त्यांना करून जाता आला नाही आणि व्यापकतेच्या दृष्टीने या ब्रह्मांडाचा अंत त्यांना गाठता आला नाही. आणि भुशुंडींची ही निज अनुभूती आहे की भगवंताच्या या चारीही गुणधर्मांना अशीच अवस्था आहे. भगवंताचा ना महिमा आपण अनंत आणि अपार या संज्ञांना पार करून समजून घेऊ शकतो, ना भगवंताच्या नामाची असलेली अनंत आणि अपार अवस्था आम्हाला अनुभवायला येऊ शकते, ना त्याच्या रूपामध्ये दडलेलं त्याचं अनंतपण आणि अपारपण आम्हाला कळू शकतं. आणि त्याच्या गुणांची देखील ही अशीच अवस्था आहे. किती सुंदर आहे सज्जनो. बघा, त्यामध्ये महिमा, रूप आणि गुण हे तर आपण नित्य रामरक्षेमध्ये म्हणतोच की शतकोटी प्रविस्तरम, अशा पद्धतीने या रामचरित्राची व्याप्ती आहे. प्रत्येकाने आपापल्या अनुभवाचा राम हा अशा अनंत पद्धतीने लिहिला, कारण त्या प्रत्येकाला त्या रामाने तो अनुभव दिलेला होता. आणि या अनुभवाच्या आधाराने लक्षात येतं की अरे रामा, तुझा महिमा तरी किती आहे. अहो, अगदी आपल्याकडे जरी आपण सगळ्या रामायणांना एकत्र वाचायला घेऊन बसलो
तर आपण भंजाळून जाऊत की अरे नेमकं राम ह्याच्यातला आहे तरी कोण. एकदा मला वाटतं की मग ही गृहपाठाची प्रश्नावली मी आपणालाच देतो की भारतामध्ये प्रचलित असलेल्या रामायणाची आपण सूची तयार करूयात. जे जे काही रामायण आपल्याला माहिती आहेत, आता जी प्रचलित आहेत ती तर माहीतच आहेत की वाल्मिकी रामायण आहे किंवा तुलसी रामायण आहे किंवा नाथांचं भावार्थ रामायण आहे, अध्यात्म रामायण आहे. परंतु प्रत्येक प्रांतामध्ये दक्षिणेकडे विशेषतः अनेक रामायण लिहिली गेलेली आहेत आणि आजही लिहिली जात आहेत. मला वाटतं कुठेतरी या सगळ्या रामायणांची जर एक सूची तयार केली तर आपल्या लक्षात येईल की अरे रामाचा महिमा तरी केवढा आहे, रामाची रूप तरी केवढी आहेत, रामाचे गुण तरी किती आहेत, आणि राम नाम देखील कसं आहे. आणि राम नाम त्याचा अनंतपण, त्याचा अपारपण समजून घेण्यासाठी तुम्हाला कुठंच जायची गरज नाही. ते तुम्ही तुमच्याच अंतरंगामध्ये अनुभवायला घेऊ शकता. तुम्ही इतकं नाम घ्या, इतकं नाम घ्या की तुमच्या लक्षात येईल की अरे कितीही नाम घेतलं तरी ते संपतच नाहीये. त्याची चव ही अवीट गोडीची आहे. आता बघा आंब्याचे दिवस चालू आहेत. आपण आंबा आवडतो म्हणून 1 खाल 2 खाल, काही कदाचित 2 आकडी संख्येपर्यंतही जाऊ शकतील. परंतु कुठं तरी आपण जाऊन म्हणू की बस आता नको बाबा, आता निघायची वेळ आली, एवढा आंबा खाल्ला आता नाही. किंवा आपल्यासारखी सामान्य लोक देखील मे महिन्याचा शेवटचा आठवडा सुरू झाला की म्हणतो आता बस बरं, आता पावसाळ्याचे दिवस आले, खूप खाल्ला आता नको. म्हणजे जे मधुर आहे परंतु ते अवीट नाहीये. परंतु राम नाम असं आहे की ते तुम्ही कितीही घ्या, त्याचं ना माधुर्य कमी होतं ना त्याचा तुम्हाला वीट येतो, किंबहुना प्रसन्नतेचं प्रदान करणारं असं नाम आहे. हे तुम्ही तुमचं अनुभवू शकता. हे सर्व संतांनी अनुभवलेलं आहे. त्यामुळे भुशुंडी देखील म्हणतायत की महिमा नाम रूप गुण गाथा सकल अमित अनंत रघुनाथा निज निज मती मुनी हरी गुण गावई. हे सूत्र आहे की हे मग असे अनंत महिमा गाताना आम्ही सामान्य लोक म्हणू की अरे मग नेमका राम आहे कोण. ते प्रत्येक मुनी त्यांच्या त्यांच्या पद्धतीने बरोबर आहेत, कारण तो त्यांचा अनुभव आहे जो त्यांनी त्यांच्या बुद्धीच्या आधाराने जाणला आणि तो त्यांनी गायला. वाचायचं न वाचायचं याचं स्वातंत्र्य तुमच्याकडे आहे, परंतु तुम्ही ते अनुभव नाहीत म्हणून त्याच्यावरती दोषारोपण करण्यात काहीच अर्थ नाहीये. निज निज मती मुनी हरिगुण गावही निगम शेष शिव पार न पावही. मुनिगण आपापल्या बुद्धीनुसार श्रीहरीचे गुण गातात. वेद शेष आणि शिवजी देखील ते पूर्णत्वाने जाणू शकत नाही. काय सांगावं. परशुरामजींनी भगवंताची स्तुती केली, त्याच्यामध्ये काय म्हटलं होतं की जय महेश मन मानस हंसा. या महेशाच्या मानस सरोवरात राजहंस रूपाने विहार करणारे आहे परमात्मा. म्हणजे राजहंसापेक्षा खरं तर हे मानस मोठं आहे, परंतु तरी देखील सर्व संतांचा आणि त्यातही महादेवाचा अनुभव असा आहे की भगवंत हा अतर्क्य आहे. राम अतर्क्य बुद्धी मन बानी. जेव्हा माता पार्वतीला महादेवाने रामाची कथा सांगायला सुरुवात केली तेव्हा त्यांनी हा सिद्धांत अगदी ठासून सांगितला की हे पार्वती, राम अतर्क्य आहे बुद्धिवाणीला, मनाला नाही सांगू शकत त्याचा अनंतपण, त्याचा अपारपण. वेद देखील जिथं शिंतात, सहस्त्रमुखाचा शेष देखील जिथं गलित गात्र होतो, असं हे भगवंताचा महिमा, त्याचं हे रूप, त्याचं हे कथा, त्याचा अंत कोणीच जाणू शकत नाही. भुशुंडीजी उदाहरण देतात, तुमही आदि खग मसक प्रजंता नभ उडाही नाही पावही अंता. बघा किती सुंदर सूत्र देत आहेत.
की गरुडजी आपण तर आकाशामध्ये क्षणामध्ये भरारी मारू शकता. बघा, जेव्हा युद्धभूमीवरती देवर्षी नारदांनी आपल्याला पाचारण केलं की अरे प्रभूंना नागपाशामध्ये बांधलंय, तुम्ही किती क्षणामध्ये आला हो वैकुंठामधून भूलोकावरती तुम्ही अगदी काही क्षणांमध्ये येऊन पोचला आणि भगवंताची आपण सुटका केली. परंतु आपल्याला असं वाटतं का की वैकुंठापासून ते भूलोकापर्यंत एवढं प्रचंड जे काही अंतर असेल ते आपण क्षणामध्ये पार केलं, याचा अर्थ तुम्हाला समस्त आकाशाची खोली कळालेली आहे? नाही. ठीक आहे, तुमची उड्डाणाची झेप मोठी आहे, परंतु यामुळं एखादा डास जो तुमच्यापेक्षा कैक पटीने लहान आहे, सर्व दृष्टीने, सामर्थ्याने, विचाराने, भरारीने, तो कदाचित अत्यंत अल्पांशामध्ये तुमच्यापेक्षा भरारी घेत असेल, परंतु तो देखील स्वतःच्या मनामध्ये हाच विचार करत असेल की माझ्या इतका मोठा भरारी घेणारा दुसरा जीव आहे तरी कोण? कारण की प्रत्येक जण आपापल्या सामर्थ्यालाच पुरुषार्थाची अंतिम रेषा समजून बसतो. सज्जनो, परमार्थामध्ये देखील असेच डासांपासून ते गरुडापर्यंत अनंत जीव, ते संत उड्डाण घेत असतात, भरारी घेत असतात, भगवंताचा शोध घेत असतात, आपल्या कल्पनेच्या आधाराने, आपल्या बुद्धीच्या आधाराने, आणि प्रत्येक जण त्याच्यावरती असलेल्या गुरुकृपेच्या आधाराने आणि त्याच्या असलेल्या साधनेच्या बळावरती ही भरारी घेतो. परंतु गंमत अशी आहे की यांच्यापैकी कोणालाही त्या भगवंताचा पार गाठता येऊ शकत नाही, त्याचा अंत गाठता येऊ शकत नाही. तुम्ही तुमच्या गुरुकृपेने आणि साधन सामर्थ्याच्या आधाराने भरारी घ्याल, परंतु त्याला पार करू शकणार नाही. गोस्वामीजी देखील आम्हाला हेच उदाहरण देतात की नभ उडाही नाही पावही अंता. आकाशाचा अंत कधी कोणी गाठू शकलेला आहे की त्याप्रमाणे हे तात मी भगवंताला अंतर्बाह्य प्रदक्षिणा करून आलो. परंतु आपण म्हणाल की अरे भगवंताचा अंत तुम्हाला सापडला का? भगवंताला तुम्ही पार करून त्याच्या मुखातून पुन्हा बाहेर आला, नेमकं काय झालं? मी तुम्हाला सांगतो, रघुनाथजींचा महिमा देखील अथाह आहे. कधीही कोणीही त्याची खोली समजू शकलेलं नाही. अहो, भगवंताची खोली ही फार मोठी गोष्ट झाली. आज विज्ञान एवढं प्रचंड पुढे गेलेलं आहे, तरी देखील प्रशांत महासागरामध्ये, विशेषतः जपानच्या जवळपास त्याची खोली एवढी प्रचंड आहे की आजही त्या समुद्राची नेमकी खोली किती हे शास्त्रज्ञ निश्चयात्मक रीतीने सांगू शकत नाहीत. म्हणजे आपल्याच भूलोकावर, आपल्याच पृथ्वीवर असलेल्या एका जलाशयाची खोली मोजण्यामध्ये जर आपण असमर्थ आहोत, तर भगवंताची खोली या मानवी बुद्धीच्या आधाराने कोण मोजणार? आम्ही त्या मच्छरासारखे आहोत, त्या डासासारखे. आणि संत या गरुडासारख्या आकाशामध्ये विलक्षण उड्डाण करणारे आहेत, परंतु तरी देखील या दोघांनाही एकाला जाणीवेने आणि एकाला नेणीवेने कळतं. संतांना जाणीवेने कळतं की भगवंताला आपण पार करू शकत नाही, आणि आमच्यासारख्या जीवांना नेणीवेने कळतं, कारण आमच्या अहंकारामुळं आम्हाला वाटतं की हेच आकाश आहे, बस संपलं आपल्याकडे. त्यामुळेच तर म्हणाली आहे की याला आता आकाश 2 बोटं ठेंगणं राहिलेलं आहे, बस. सज्जनो, भगवंत अनंत आहे, अपार आहे, यात काही शंकाच नाही. भुशुंडीजींनी जे आतमध्ये बघितलं भगवंताच्या सौंदर्य, ते सौंदर्य ते आता गरुडाला सांगू लागतात की राम काम सत कोटी सुभगतन, दुर्गा कोटी अमित अरी मर्दन. प्रभू रामचंद्रांचे अब्जावधी कामदेवासारखे सुंदर शरीर आहे. भगवंताचं शरीर कसं आहे? कदाचित आम्हाला वनवासी राम, कदाचित आम्हाला अयोध्या नरेश राम, कदाचित आम्हाला बालराम, या वेगवेगळ्या सगुण लीलांच्या आधाराने एक एक विशिष्ट राम अत्यंत प्रिय आहे.
परंतु जे नैमिषारण्यामध्ये मनु आणि शत्रुपाने भगवंताचं रूप बघितलं होतं, जे दैदिप्यमान रूप होतं, जे विलक्षण विलोभनीय होतं, जे कुरुक्षेत्रावरती अर्जुनाने पाहिलं होतं या दिव्य चक्षुंच्या आधाराने, त्या भगवंताच्या रूपाला सामान्य जीव कसं समजून घेऊ शकेल? ते ज्याने अनुभवलंय, ते ज्यांनी पाहिलंय, त्यालाच ते कळू शकेल. राम काम सत कोटी सुभगतन, अब्जावधी कामदेवासारखं सुंदर शरीर, आणि त्या विलक्षण सुंदर शरीरामध्ये दुर्गा कोटी अमित अरिमर्दन, अनंत कोटी दुर्गा मातांच्या समान शत्रुनाशक असे प्रभू रामचंद्र आहेत. बघा, एका पुरुष रूपातून प्रभू रामचंद्रांचं वर्णन बघा की पुरुषाचं सौंदर्य हे केवळ देहाच्या आधाराने नाही, तर त्याच्या पुरुषार्थाच्या आधाराने देखील कसं विलक्षण महत्वाचं आहे. राम याचा अर्थ पुरुषार्थ आहे. राम याचा अर्थ केवळ सुरेख रेखीव दिसणं एवढ्यापुरतच मर्यादित नाही, तर तुमच्या हातून असा पुरुषार्थ घडला पाहिजे ज्याच्यामुळं दुर्गा मातेसारखे तुम्ही अनंत शत्रूंचा नाश करणारे ठराल. आणि इथं या दुर्गा मातेची शक्ती ज्याच्या हृदयामध्ये सामावलेली आहे, असा हा पुरुषार्थ अभिप्रेत आहे. किती सुंदर पुरुष प्रकृतीचं मिश्रण भगवंताच्या या सगुण रूपामध्ये भुशुंडींना दिसलेलं आहे. राम भक्त जो आहे, जो रामदासी आहे, त्याने आपल्या जीवनातल्या संकटांना घाबरायचं नाही. त्या अनंत संकटांना दुर्गा मातेच्या साक्षीने, तिच्या शक्तीने सामोरं जायचं आणि त्यांचा पाडाव करायचा. हा आहे रामदासी, हा आहे समर्थांना आवडणारा त्यांचा महंत. गोस्वामीजी म्हणतात की भुशुंडींचा अनुभव काय आहे? सक्र कोटी सत सरीस बिलासा. भगवंत हा षडैश्वर्य संपन्न आहे. त्यापैकी एक संपन्नता आहे जी अब्जावधी इंद्रांच्या पेक्षा देखील मोठी असं भगवंताचं ऐश्वर्य आहे. बघा, आपण साधं रामायणामध्ये देखील वेगवेगळ्या या विवाह प्रसंगांमध्ये, मंगलमय प्रसंगांमध्ये बघतो की भगवंताने कोट्यावधी गायी मागवल्या. आलेल्या प्रत्येक याचकाला त्याला जे हवंय ते देऊन टाकलं. सामान्य माणूस विचार करतो की अरे आहे तरी किती? या खजिन्यांना भिंती आहेत की नाही, का खालून जमिनीतूनच वरती सोनं येतं ह्यांच्याकडं? आम्ही आमच्या बुद्धीच्या आधाराने विचार करणार सज्जनो, भगवंत हा या समस्त ब्रह्मांडाचा नायक आहे. त्याचं ऐश्वर्य देखील अमर्याद आहे आणि ते आम्हाला कळावं म्हणून अब्जावधी इंद्रांच्या समान जे भगवंताचं ऐश्वर्य जे भुशुंडींनी पाहिलं, ते गोस्वामीजींनी गायलं आणि आमच्यासारख्या सामान्यांना सांगितलं. मध्यंतरी त्या सोमनाथ कथेच्या संदर्भात सोमनाथला जाणं झालं आणि जेव्हा महादेवाच्या या मंदिरामध्ये आत जाऊन हात जोडले तेव्हा डोळे दिपून गेले. सगळा गाभारा सोन्याचा, समस्त मंदिराच्या आतमध्ये सोन्याचं पत्रा लावलेला आहे. हे आपल्या सामान्य बुद्धीला कळण्याच्या पलीकडचं आहे. काय विलक्षण तो प्रासाद, ती वास्तू, त्याचं असलेलं ती शिल्पकला, तिथली स्वच्छता, त्या समुद्राचा तो सुंदर वाहणारा शीतल वारा, सगळ्या गोष्टी अनुभवल्यानंतर असं वाटतं की अरे, महादेवाचं हे ज्योतिर्लिंगाचं स्वरूप जर एवढं ऐश्वर्य संपन्न आहे, तर हा महादेव अवढरधानी का नसेल? का नसेल? आलेल्या शरणागताला असं परिपूर्णतेने भरून टाकणं, याचं नाव आहे भगवंत. अब्जावधी इंद्रा समान ज्याचं ऐश्वर्य आहे आणि अब्जावधी आकाशा समान त्यात अनंत अवकाश आहेत. हा अपार आहे ना, कारण तुम्ही किती उड्डाण करू शकाल? अब्जावधी आकाश, अहो एक या आकाश ब्रह्मांडाचा आम्हाला अजूनही कळू शकत नाही. अशी अब्जावधी आकाश आणली तरी त्या अब्जावधी आकाशामध्ये अनंत
पोकळ्यांमध्ये लपलेली ही ब्रह्मांड आहेत, ही अवकाशाच्या आधाराने धरली गेलेली आहेत. असं विलक्षण या भगवंताचं रूप आहे. त्यामुळे भगवंताचं हे रूप कामदेवासारखं, त्याचा पुरुषार्थ दुर्गा माते समान, त्याचं ऐश्वर्य इंद्रा समान आणि त्याची व्यापकता आकाशा समान, परंतु किती? अब्जावधी. असे भगवंताचं ऐश्वर्य भुशुंडीजींना अनुभवायला आलं आणि ही सत्यता आहे. आज ती सत्यता मला अनुभवायला येत नाही, ती गोष्ट वेगळी. भुशुंडीजी म्हणतात, मरुत कोटी सत विपुल बल रबी सत कोटी प्रकाश. अब्जावधी पवना समान त्याच्यात महान बळ आहे आणि अब्जावधी सूर्या समान त्यांच्यामध्ये प्रकाश आहे. एक सोसाट्याचा वारा आला तर सज्जनो, मोठ्या मोठ्या बांधलेल्या आमच्या इमारती, मोठे मोठे वृक्ष, पूल, सगळं काही उद्ध्वस्त करून तो निघून जातो. ते अमेरिकेमध्ये नाही का, तिकडे ते मोठे मोठे टोर्नॅडो येत असतात आणि चक्रीवादळासारखं सगळ्या घरांना लपेटून निघून जात असतात. आपण बघतो, बापरे, केवढं महाभयानक आहे. भगवंताच्या मधलं बळ हे अशा नाही, अब्जावधी पवनांच्या प्रमाणे भगवंतामध्ये हे महान बळ आहे. आणि भगवंताचं दर्शन ज्यांनी घेतलं, जे हे विश्वरूप दर्शन ज्यांनी अनुभवलं, त्या सगळ्यांनी एकच गोष्ट लिहून ठेवलेली आहे की एकाच वेळेला आकाशामध्ये अब्जावधी सूर्य जर प्रकाशले, आपल्या पूर्ण सामर्थ्यानिशी प्रगटले, तर जे तेज निर्माण होईल त्याही पेक्षा विशेष पटीने मोठं असं हे भगवंताचं तेज आहे, त्यांचा प्रकाश आहे. सज्जनो, प्रत्येकाला वाटत असतं की भगवंताने मला दर्शन द्यावं. श्री महाराजांच्या देखील कथेमध्ये नाही का, चरित्र वाङ्मयात पूज्य बाबांनी सांगितलेले की त्या भाऊसाहेब फॉरेस्टना, जे आघळपगळ महाराजांशी बोलायचे, त्यांना इच्छा होती की महाराजांनी आपल्याला हनुमंताचं दर्शन घडवून आणावं. महाराज म्हणाले, अहो ते काही साधं आहे का काम? हनुमंताचं दिव्यत्व तुम्हाला सहन होणार नाही, त्याचा प्रकाश सहन होणार नाही. नाही म्हणाले, महाराज तुम्ही सांगा, तुम्ही करा. अशा पद्धतीने महाराजांना जणू काही त्यांनी खूपच आर्जव केला. आणि मग ती कथा आपण जाणता की महाराजांनी त्यांच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले की भाऊसाहेब, मी सांगितल्याशिवाय डोळे उघडायचे नाहीत. 2-5 मिनिटं गेली आणि भाऊसाहेबांना वाटलं की महाराज आहेत की नाही, गेले, काय करतायत बघावं म्हणून त्यांनी डोळे किलकिले केले तर महाराजच त्यांच्या समोर उभे होते. म्हणाले, भाऊसाहेब, मोठी संधी गमावून बसला तुम्ही. गुरुला काय अशक्य हो? एखाद्या अपात्राला देखील ते या दिव्यत्वाचं दर्शन घडवून आणू शकतात, परंतु पूर्ण विश्वास हवा. हे अब्जावधी असलेलं सूर्याचं तेज भगवंतामध्ये आहे. अब्जावधी चंद्रासारखी शीतलता भगवंतामध्ये आहे. भगवंताला राग नाहीच. बघा, सुंदरकांडामध्ये देखील लक्ष्मणाने भगवंताला शेवटी तोच उपदेश केला की करऊ मन रोसा. अरे काय रामा, वाट बघत बसलायस? मला माहिती तुला राग येत नाही, तू अब्जावधी चंद्रासारखा शीतल आहेस, परंतु तरी मी म्हणतो की थोडासा रोष कर, मनामध्ये आण. सोशिय सिंधू करिय मन रोसा. थोडा राग आणून त्या समुद्राला गिळंकृत करून टाक. परंतु ही अब्जावधी चंद्रासारखी भगवंताची शीतलता आहे आणि त्या विश्वातील समस्त भयांचा ती नाश करणारी आहे. भगवंताचं दर्शन हे तुम्हाला संपूर्णपणे निर्भय करून टाकतं. असा हा अब्जावधी काळांच्या समान अत्यंत दुस्तर, दुर्गम, प्रबळ असे हे भगवान अब्जावधी धूमकेतूच्या समान अत्यंत प्रबळ आहे. काळ देखील अनंत आहे, परंतु अशा अनंत पसरलेल्या काळाच्या अब्जावधी पटीने प्रभू रामचंद्र हे दुस्तर, दुर्गम आणि प्रबळ आहे. जसा काळ हा देखील सरता सरत नाही, काळ हा देखील दुर्गम असल्यानंतर सहन करण्याच्या शिवाय दुसरा मार्ग राहत नाही आणि काळ देखील आपल्या शक्तीच्या आधाराने जसा आघात करतो, सज्जनो, अशीच काळासारखी परंतु अब्जावधी काळासारखी
भगवंताची इच्छा, भगवंताची शक्ती या ब्रह्मांडात कार्य करत असते. असे ते भगवान अब्जावधी धूमकेतूच्या समान अत्यंत प्रबळ आहेत. आणि इथं धूमकेतू घेण्याचं कारण काय? कारण धूमकेतू देखील अचानकपणे आपल्या समोर येतो. तो का आला, कशासाठी आला आणि कुठे गेला हे जसं सामान्यांना कळू शकत नाही, सज्जनो, भगवंत देखील, आपण देखील लौकिकामध्ये म्हणतो ना, अरे काय धूमकेतू सारखा उगवलास बाबा तू. भगवंताचं देखील प्रागट्य हे तो त्याच्या इच्छेने करत असतो, कोणाच्या आमंत्रणावरून नाही. आणि तो असा भगवंत अनंत नाही, अब्जावधी धूमकेतूच्या समान प्रबल आहे. असे हे दर्शन भुशुंडीजींना प्रभू रामचंद्राचं झालेलं आहे. सज्जनो, यातील पुढील कथाभाग आपण उद्याच्या कथाप्रवाहामध्ये बघूयात. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.